मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील पर्सनल लेटर कसा टाईप करायचा व फॉर्मॅट करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्याला लेफ्ट साईडला जो क्वेश्चन पेपर दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला प्रथमतः या ठिकाणी काय दिलेत, आपल्याला क्वेश्चन दिलेत आणि त्याच्या खाली आपल्याला काय दिलाय या ठिकाणी हा एक फॉर्मॅट दिलाय. हा फॉर्मॅट आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्या आन्सर फाईलमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. ओके, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉट दिलेत त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला या ठिकाणी एंटर घ्यायचा. त्यानंतर जो पहिला व्यक्तीचं नाव असेल तो काय करायचं आपल्याला या ठिकाणी कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटलमध्ये या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर 2 पर्यंत आपण टाईप केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला काय करायचं या ठिकाणी सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे. त्याच्यासमोरचे 2 जे ॲड्रेस आहेत ते या ठिकाणी काय करायचं आपल्याला टाईप करायचं आहे. डायरेक्ट आपल्याला काय करायचं या ठिकाणी सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला आणि जो तक्ता आहे आपला किंवा टेबल हा जो आहे तो नंतर फॉर्मॅटिंगच्या वेळेस काय करायचं असतं, इन्सर्ट करायचा आहे. प्रथम मग काय करायचं, टाईप करताना क्वालिफिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट काय करायचं आय होप या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण टाईप केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी फॉर्मॅटिंगकडे वळायचं आहे. तर आपण फॉर्मॅटिंग क्वेश्चननुसार या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन राईट साईड अँड इन नेम इन ब्लॉक कॅपिटल लेटर. ओके, हे जे नाव आहे हे काय करायचं आपल्याला ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं आहे आणि राईट साईडला घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, डेट आणि या ॲड्रेसमध्ये या ठिकाणी एंटर घ्यायचं आहे. त्यानंतर 2 आणि डेट याच्यामध्ये एक एंटर ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर काय करायचं, जे व्यक्तीचं नाव आहे ते या ठिकाणी काय करायचं बोल्ड करून घ्यायचं आहे. बोल्ड केल्यानंतर डेटपर्यंत व्यक्तीचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि डेटपर्यंत सिलेक्ट करायचं. या ठिकाणी हा कर्सर आहे, या कर्सरवरती लेफ्ट युनिट म्हणून नाव आल्यानंतर त्या 3.5 वरती घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे. ओके, त्यानंतर आता प्रथमतः आपण काय करूयात, ज्या ठिकाणी एंटर घ्यायचे त्या ठिकाणी काय करूयात एंटर घेऊन ये. तर आपल्याला काय करायचं, सब्जेक्टच्या समोर क्लिक करून एक एंटर घ्यायचा आहे. रिस्पेक्टेड सर याच्या समोर क्लिक करून एक एंटर घ्यायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी पॅरा पडतात त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये एक ब्लँक लाईन या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे एव्हरी पॅरेग्राफ, म्हणजे जेव्हा आपला पण पॅरेग्राफ पडेल त्या ठिकाणी काय करायचं एक ब्लँक लाईन ठेवायची. नंतर नेम आणि पर्सनल डिटेल्स मध्ये एक एंटर ठेवायचा. पुन्हा त्यानंतर क्वालिफिकेशन आणि आय होप याच्यामध्ये एक एंटर. पुन्हा त्यानंतर थँक्यू यू आणि आय होप मध्ये एक एंटर. युअर्स फेथफुली आणि थँक्यू यू मध्ये एक एंटर. त्यानंतर स्वप्नील पुलसेकर आणि इन्सलमध्ये एक एंटर. त्यानंतर युअर्स फेथफुली आणि स्वप्नील पुलसेकर याच्यामध्ये 2 एंटर ठेवायचे. ओके, त्यानंतर पुन्हा काय करायचं आपल्याला, सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट काय करायचा आहे या ठिकाणी डबल डॉटपर्यंत आपल्याला काय करायचं बोल्ड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर रेफरन्स पण आपल्याला काय करायचं या ठिकाणी डबल डॉटपर्यंत या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचा आहे. पुन्हा सब्जेक्टच्या समोरचा जो मॅटर असेल या ठिकाणी काय करायचं अंडरलाईन करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर रेफरन्सच्या समोरचा पण जो मॅटर असेल तो या ठिकाणी काय करायचा अंडरलाईन करायचा. ओके, आपल्याला थर्ड क्वेश्चन काय सांगितलं आहे, यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅरेग्राफ. पॅरेग्राफला ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे सब्जेक्ट आणि रेफरन्स जशाच तसं ठेवायचं आहे. जर आपल्याला समजा पॅरेग्राफला इंडेक्स टाईप सांगितले असते तर आपण काय केलं असतं, सब्जेक्टला एक टाईप आणि रेफरन्सला एक टाईप घ्यायचा आहे. किंवा जेव्हा आपल्याला पॅरेग्राफला इंडेक्स टाईप सांगेल तेव्हा काय करायचं, आपल्याला सब्जेक्टला एक टाईप आणि रेफरन्सला एक टाईप या अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. जेव्हा आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगेल तेव्हा सब्जेक्ट आणि रेफरन्स जशाच तसं ठेवायचा. आणि पुन्हा त्यानंतर इंडेक्स स्टाईल पॅरेग्राफला सांगितल्यानंतर ज्या ठिकाणी पॅरा पडतात त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पॅरा या ठिकाणी आपल्याला काय करायचे पाडून घ्यायचे आहेत. एक टॅबच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला असे पॅरा पाडायचे. जेव्हा आपल्याला पॅरेग्राफला इंडेक्स स्टाईल सांगेल तेव्हा आपल्याला आता ब्लॉक स्टाईल सांगितली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं जशाच तसं ठेवायचं. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ब्लॉक स्टाईल म्हणल्यानंतर जशाच तसं ठेवायचं आणि इंडेक्स स्टाईल सांगितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं चेंज करायचं. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पर्सनल डिटेल्स हे सिलेक्ट करायचं नाव, याला बोल्ड अंडरलाईन करून घ्यायचं. त्यानंतर पॅरेग्राफला जाऊन याला सेंटरला मिळते अशी. ओके, त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला नेम जो आहे तो या ठिकाणी डबल डॉटपर्यंत बोल्ड करायचा आहे. ॲड्रेस पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे डबल डॉटपर्यंत या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर मोबाईल नंबर पण आपल्याला या ठिकाणी डबल डॉटपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे. ईमेल आय डी पण या ठिकाणी आपल्याला डबल डॉटपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहे. पुन्हा डेट ऑफ बर्थ पण आपल्याला काय करायचं आहे डबल डॉटपर्यंत या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचं. क्वालिफिकेशन पण डबल डॉटपर्यंत या ठिकाणी आपल्याला बोल्ड करून घ्यायचं. ओके, पुन्हा नेमच्या समोर क्लिक करून आपल्याला ह्या डबल डॉटला चिटकून या ठिकाणी कर्सर ठेवायचा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी किती टॅब घ्यायचे आहेत, 3 टॅब या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. 3 टॅब घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ॲड्रेसला पण आपल्याला अशाच पद्धतीने 3 टॅब घ्यायचे आहेत. त्यानंतर मोबाईल नंबरला पण आपल्याला या ठिकाणी 3 टॅब घ्यायचे आहेत. ओके, ईमेल आय डीला पण या ठिकाणी 3 टॅब घ्यायचे आहेत.
आता डेट ऑफ बर्थला आपले 3 टॅब बसत नाहीत, 2च टॅब बसतात, त्यामुळं 2च टॅब या ठिकाणी घ्यायचे आहेत. क्वालिफिकेशनला पण 2च टॅब बसतात, त्यामुळे 2 टॅब घ्यायचे आहेत. हे जे डबल डॉट आहेत ते एका लाईनीत या ठिकाणी यायला पाहिजे. त्यानंतर डबल डॉटच्या समोरचा जो मॅटर असेल त्याला क्लिक करून त्याच्यासमोर क्लिक करायचं आणि कर्सर त्याला चिटकून या ठिकाणी एक टॅब घ्यायचा. अशा पद्धतीने या ठिकाणी एक टॅब घेऊन द्यायचे सगळ्याला. त्यानंतर जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेसचाच या ठिकाणी एक भाग आहे, त्याच्यामुळे याच्या खाली आपल्याला हा ॲड्रेस घ्यायचा. त्याच्यामुळे जेवढे बसतील तेवढे टॅब घ्यायचे आणि या ॲड्रेसच्या खाली हा ॲड्रेस टाईप करून म्हणजे या ठिकाणी आणायचा आहे टॅबच्या साईने. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो पॅरेग्राफ आहे तो काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा. फर्स्ट पॅरा आपला जो आहे तो या ठिकाणी काय करायचा, सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करून पॅरेग्राफला जाऊन याला जस्टिफाय करून घ्यायचा. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ पण तसाच सेम या ठिकाणी सिलेक्ट करायचा, पॅरेग्राफवरती जायचं आणि याला जस्टिफाय करून घ्यायचं. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी पाहायचा आहे. फोर्थ क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, कॉम्प्लिमेंट शुड बी ॲट द लेफ्ट हँड साईड. कॉम्प्लिमेंटली आपल्याला काय सांगितलं, लेफ्ट हँड साईडला ठेवायला सांगितलं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जशाच तसं या ठिकाणी ठेवायचं आहे. जर आपल्याला समजा या ठिकाणी राईट हँड साईडला सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं, युवर्स फेथफुली ते स्वप्नील पुलसेकर पर्यंत सिलेक्ट करायचं. या ठिकाणी काय करायचं, लेफ्ट इनेट म्हणून एक नाव आल्यानंतर याला 3.5 वरती घेऊन जायचं आणि पॅरेग्राफला जाऊन सेंटर अलाइनमेंट त्या ठिकाणी याला द्यायची आहे. जेव्हा आपल्याला राईट हँड साईड सांगेल त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची फॉर्मॅटिंग करायची. आता आपल्याला लेफ्ट हँड साईड सांगितल्यामुळे आपण जशाच तसं या ठिकाणी आपलं कॉम्प्लिमेंट आहे या ठिकाणी ठेवणार आहोत. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी टेबल इन्सर्ट करून घ्यायचं आहे. टेबल इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन आणि आय होप याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला हा टेबल काय करायचं, इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी टेबल्समध्ये जायचं. या ठिकाणी टेबल आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करून या ठिकाणी इन्सर्ट करायचा. आपले किती रॉज आहेत आणि किती टेबल आहेत त्या ठिकाणी मोजून त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी टेबल इन्सर्ट करायचं आहे. ओके. आय होप आणि या टेबलमध्ये एक एंटर ठेवायचा आहे, म्हणजे एक ब्लँक लाईन, आणि क्वालिफिकेशन आणि या टेबलमध्ये या ठिकाणी एक ब्लँक लाईन किंवा एक एंटर या ठिकाणी तुम्ही ठेवायचा. त्यानंतर जो आपल्याला टेबलमध्ये जो आपला फॉर्मॅट दिला आहे किंवा जो आपल्याला माहिती आहे किंवा ही दिली आहे ती काय करायची, या ठिकाणी जशाच तसं या ठिकाणी काय करायचं, आपल्याला टाईप करून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी टॅबच्या साहाय्याने किंवा माऊसच्या कर्सरच्या साहाय्याने दुसऱ्या या ठिकाणी टेबलमध्ये किंवा रॉमध्ये या ठिकाणी जाऊ शकतात. त्याला जी क्वेश्चन पेपरमध्ये टेबलमधली माहिती दिली आहे ती या ठिकाणी काय करायचं आहे, टाईप करून घ्यायची आहे. आणि तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या रॉवरती जायचं म्हणलं तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी माऊसच्या कर्सरने क्लिक केलात किंवा टॅबच्या साहाय्याने पण तुम्ही या ठिकाणी टाईप करताना इकडच्या कॉलममधून तिकडच्या कॉलममध्ये या ठिकाणी जाऊ शकतात. ओके. त्यानंतर काय करायचं, आपल्याला हा पूर्ण टेबल जो आहे तो काय करायचा, सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करून या ठिकाणी होम टॅबवरती आपल्याला पॅरेग्राफमध्ये जाऊन यायला काय करायचं, सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके. त्यानंतर जी टेबलची हेडिंग असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि याला बोल्ड करून घ्यायचं. केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण जे 2 ॲड्रेस टाईप केले नव्हते ते या ठिकाणी काय करायचे ते आपल्याला, नाहीतर काय करायचं, मेलिंगमध्ये जायचं. मेलिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट रिसिपिट म्हणून एक ऑप्शन असेल, त्यावरती क्लिक करून टाईप अ न्यू लिस्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी न्यू एंट्री म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून 2 एंट्री घ्यायच्यात. त्या ठिकाणी आपल्याला 2च्या नंतर जो पहिला या ठिकाणी फर्स्ट नेम दिला आहे तो या ठिकाणी काय करायचं, टॅब या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. टाईप केल्यानंतर अशा पद्धतीचे डॉट्स आले. या ठिकाणी आपल्याला टाईप केल्यानंतर अशा पद्धतीचे डॉट आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ॲड्रेस लाईन 1 मध्ये जायचं आहे आणि जी ॲड्रेस लाईन 1 आहे ती या ठिकाणी काय करायचं, टाईप करून घ्यायचं. पुन्हा त्यानंतर जी ॲड्रेस लाईन 2 असेल ती या ठिकाणी काय करायची, ॲड्रेस लाईन 2 मध्ये टाईप करून घ्यायचे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉट येतील त्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट नेममध्ये किंवा ॲड्रेस लाईन 1 मध्ये माऊसच्या कर्सरच्या साहाय्याने या ठिकाणी क्लिक करून सुद्धा जाऊ शकतात किंवा टॅबच्या साहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी पुढे या ठिकाणी जाऊ शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, टाईप झाल्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट मर्ज फील्ड्सवरती क्लिक करायचं आहे. पहिले सुरू आपण काय टाईप केलं तर फर्स्ट नेम, त्यामुळे काय करायचं आहे, फर्स्ट नेमला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट नेम इन्सर्ट होईल. त्यानंतर एंटर घ्यायचं आहे. त्याखाली आपल्याला काय करायचं, ॲड्रेस लाईन 1 घ्यायची आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन 2 घ्यायची आहे. ॲड्रेस लाईन 2 आणि सब्जेक्ट याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक एंटर ठेवायचा, म्हणजे एक ब्लँक लाईन या ठिकाणी आपल्याला सोडायची आहे. त्यानंतर काय करायचं, प्री रिझल्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला लास्ट आणि फर्स्ट या ठिकाणी 2 ॲड्रेस आहेत का या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. ओके. या ठिकाणी आपले हे 2 ॲड्रेस या ठिकाणी आलेले आहेत. ओके.
त्यानंतर आता आपल्याला पहिल्या सुरू काय बघायचं आहे की आपलं काय लेटरमध्ये फॉर्मॅटिंग राहिली आहे का किंवा काय स्पेलिंग मिस्टेक आहेत ते आपल्याला फिनिश करण्यापूर्वीच या ठिकाणी पाहून घ्यायचं. ओके, आता आपल्याला या ठिकाणी लेटर क्वेश्चन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सेकंड जो क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला वाचायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे माहिती का, आपल्याला काय सांगितलं, ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस इन इंडियन स्टाईल. ऍड्रेस जो आपण या ठिकाणी टाईप केलाय हा काय सांगितला, इंडियन स्टाईल मध्ये करायला सांगितलंय. जर ब्लॉक स्टाईल मध्ये सांगितलं असता तर आपण या ठिकाणी जसं तसं या ठिकाणी ठेवलं असतं. आता आपल्याला काय सांगितलं, या ठिकाणी इंडियन स्टाईल मध्ये सांगितल्यामुळे काय करायचं आहे, हेमंत डमदारे सरांना या ठिकाणी एक टॅब घ्यायचा आहे, पुन्हा शिवाजी स्क्वेअरला 2 टॅब घ्यायचे आहेत आणि पुणेला या ठिकाणी 3 टॅब घ्यायचे आहेत. म्हणजे फर्स्ट नेमला 1 टॅब घ्यायचा आहे, ऍड्रेस लाईन 1 ला 2 टॅब आणि ऍड्रेस लाईन 2 ला या ठिकाणी 3 टॅब या ठिकाणी घ्यायचे. 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, टॅब घेऊन घ्यायचे. पहिल्याला 1 टॅब, दुसऱ्याला 2 टॅब आणि तिसऱ्याला 3 टॅब अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचे. जेव्हा आपल्याला या ठिकाणी इंडियन स्टाईल सांगेल तेव्हा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने टॅब घ्यायचे. त्यानंतर आपला पूर्ण या ठिकाणी लेटर क्वेश्चन झाल्यानंतर फिनिश बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेल मर्ज म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी 2 लेटर या ठिकाणी आपल्याला आले आहेत. हेमंत डमदारे सरांचा 1 लेटर आणि प्रकाश कराळे सरांचा या ठिकाणी आपल्याला 2 असे लेटर आलेले आहेत. परीक्षेत काय वेळेस आपल्याला 2 लेटर दाखवत नाही, त्याच्यामुळे फिनिश मेल बर्ज या बटनावरती क्लिक करायचे. सारखं क्लिक करायचं नाही, फक्त एकदाच क्लिक करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला मार्क भेटून जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.